युरिन संकलन उपकरण, ज्याला सामान्यतः युरिन कंटेनर म्हणून ओळखले जाते, अनेकदा डॉक्टर रक्त तपासणी, यकृत कार्य चाचणी इत्यादीसह मूत्र चाचणीला प्राधान्य देतात, कारण ते निदान आणि वैद्यकीय विश्लेषणासाठी सुरक्षित आरोग्यदायी नमुना संकलन सुनिश्चित करते. युरिन कंटेनर प्रामुख्याने वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णालये आणि निदान केंद्रांमध्ये वापरले जातात. म्हणूनच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी युरिन कंटेनर मेकिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल: प्लास्टिक ग्रॅन्युअल्स, ॲडिटिव्ज, पॅकेजिंग मटेरियल, प्लांट अँड मशिनरी, इंजेक्शन मोल्डिंग मशीन, डायझॉर मोल्ड, क्रशर, पॅकेजिंग मशीन. प्रोसेस: सर्वप्रथम कच्चा माल म्हणजेच प्लास्टिकचे कण अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी केले जातील. पुढील चरणात प्लास्टिकचे कण इंजेक्शन मोल्डिंग मशीनच्या हॉपरमध्ये टाकले जातील. त्यानंतर वितळण्याची प्रक्रिया होईल, ज्यामध्ये प्लास्टिकचे कण गरम झालेल्या बॅरलमधून जातील, ज्यामुळे प्लास्टिकचे कण वितळलेल्या अवस्थेत येतील आणि वितळलेले प्लास्टिक उच्च दाबाने साच्याच्या पोकळीत इंजेक्ट केले जाईल. त्यानंतर साच्यात थंडावा येईल, ज्यामुळे वितळलेले प्लास्टिक घट्ट होईल आणि मूत्र कंटेनर साच्यातून तयार होईल. नंतर ते पॅकिंग लाईनवर पाठवले जाईल, जेथे पॅकेजिंग मशीन स्वयंचलित फीडनुसार मूत्र कंटेनर पॅक आणि सील करेल, जे गरजेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात बंडलमध्ये पॅक केले जाईल आणि ते बाजारात पाठवले जाईल. तर आज आपल्याला युरिन कंटेनर मेकिंग व्यवसायाबद्दल माहिती अशा प्रकारे मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.